मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगत होतो. वास्तुविशारदक म्हणून मी काम करतो आहे आणि एका ठिकाणी वास्तुविशारदक तिथे गेलो असताना आलेले मला अनुभव तुमच्यासमोर मी मांडतो आहे गोष्टी स्वरूपात. मागच्या भागामध्ये मी एका हडळीचा उल्लेख केला होता. 84 लाख योनीमधील ती एक योनी, प्रेतयोनी. आणि त्या प्रेतयोनीला तिथे सद्गती मिळाली, मुक्ती मिळाली. त्यानंतर ती मुक्त झाली की नाही याचा पाठपुरावा का आम्ही केला नाही, ती वावरती आहे की नाही याचा पाठपुरावा केलेला नाही. पण त्यांना होणारा त्रास हा जो होता तिथे तिच्या अस्तित्वामुळे तो फक्त कायमचा बंद झाला. उलट पक्षी तिने त्यांना मदत केली, सहकार्य केलं. हेच ते सनातन वास्तव आहे. 84 लाख योनीमधील एक योनी म्हणजे प्रेतयोनी. मित्रांनो, त्याला हडळ म्हटलं जाते, खवीस म्हटलं जाते, त्याला चिटकीन म्हटलं जाते. ही जी काही नावं दिली आहेत, नामकरण केलेली आहे, ह्या नामकरणाच्या पलीकडे ही गोष्ट आहे. तुम्हाला ही गोष्ट थरारक वाटली असेल, त्याच्याबद्दल रहस्यमय वाटली असेल, तुम्हाला जे काय विचार असतील, जो काय तुमच्या मनात एक विषय निर्माण झाला असेल, प्रश्न निर्माण झाले असतील, तर तुम्ही ते स्पष्ट करावे कमेंट बॉक्समध्ये. हेच ते वास्तव आहे. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी खिळसकर. मित्रांनो, सर्वांना या सनातनी नववर्षाचा हार्दिक शुभेच्छा. चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढीपाडवा यांच्या हार्दिक शुभेच्छा, नूतन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगत होतो. वास्तुविशारदक म्हणून मी काम करतो आहे आणि एका ठिकाणी वास्तुविशारदक तिथे गेलो असताना आलेले मला अनुभव तुमच्यासमोर मी मांडतो आहे गोष्टी स्वरूपात. मागच्या भागामध्ये मी एका हडळीचा उल्लेख केला होता. हडळ. आता मित्रांनो, हडळ हे जे काही नामकरण आहे ना, हे त्या गावातल्या लोकांनी दिलं होतं. ज्यावेळी मला ती गोष्ट अनुभवायला आली, तिथे एक प्रेतयोनीमधील एक ऊर्जा वावरती आहे. त्या ऊर्जेशी माझं कनेक्शन झालं होतं. तिला काहीतरी मला सांगायचं होतं. पण तत्पूर्वी मी गावातसुद्धा माहिती काढली. तेव्हा मला जे काय समजलं होतं आणि गावातल्या लोकांनी सांगितलेली ती गोष्ट, तिथे घडलेल्या प्रसंगाबद्दल त्याच्याशी मिळतं जुळतं होतं. मग मी ते खोलवर समजून घेण्याचा प्रयत्न केला. मग ज्या कुटुंबाने मला तिथे आमंत्रित केलं होतं, वास्तुशास्त्र कन्सल्टंट म्हणून मी तिथे गेलो होतो, एक सल्लागार म्हणून मी तिथे गेलो होतो, त्या दृष्टीने मग मी ते शोधायला सुरुवात केली, समजून घ्यायला सुरुवात केली. आणि मग त्या योनीला, त्या प्रेत योनीला, त्या ऊर्जेला, त्या आत्म्याला मी आव्हान केलं की ये आणि सांग, तुझी व्यथा काय आहे, तुझी अडचण काय आहे, तुला काय नक्की सांगायचं आहे ते तू सांग. इथे जो कोण ह्या वास्तू घेतो किंवा ह्या वास्तूचं वावरतो त्यांना त्रास होतो. तो त्रास देण्याच्या मागचा कारण काय, उद्देश काय तुझा, असं मी ज्यावेळी तिच्याशी संवाद साधलेत, तर काही गोष्टी माझ्या लक्षात आली की तिच्यावरती अन्याय घडला होता. एक 30-40 वर्षापूर्वी ती घटना घडली होती. तिला जिवंत जाळण्यात आलं आणि ती गर्भावस्थेत होती. 9वा महिना तिचा सुरू झाला होता आणि त्या 9व्या महिन्यातच गर्भावस्थेत असताना तिला जाळून मारण्यात आलं आणि तिथेच तिला गाडण्यात आलं होतं. मग आता तिच्याशी संवाद साधायचा आहे. ती कशी काय बोलती होणार. मग आता ती जी प्रेतयोनी आहे, त्या योनीला कोणाच्या तरी मार्फत आपल्याला बोलतं करावं लागणार. म्हणजे काहीतरी माध्यम हवं. आता माध्यम काय, तर एखाद्या व्यक्तीचं शरीर. मग आता तिला जर त्या शरीरात बोलवायचं आहे आणि तिची व्यथा जाणून घ्यायची आहे, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की तिच्याकडून एक काय म्हणतात त्याला, वचन घ्यायला हवा की तुझं काम, तुझं म्हणणं सांगितल्यानंतर तू हे शरीर सोडशील, असं तिच्याकडून वचन घ्यावं लागणार. अन्यथा ती जर त्या शरीरात परत राहिली, जबरदस्तीने राहिली, हट्ट करून राहिली, तर त्या शरीराला सुद्धा त्रास होईल, त्या माध्यमाला सुद्धा त्रास होईल. मग आधी तिच्याकडून मी ते वचन घेतलं की तुझे प्रश्न सोडवायचे,
आणि तुझे प्रश्न सोडवण्यासाठी हा एक मार्ग आहे. आता मित्रांनो, शरीरात प्रवेश करतो का एखादा आत्मा? तर नाही. कुठल्याही व्यक्तीच्या तो शरीरात प्रवास करत नाही. आपण म्हणतो एखादी व्यक्ती झपाटली किंवा तिच्यावरती एखादा प्रेतात्मा हावी झाला, तर तो हावी कधी होतो? तर त्या व्यक्तीच्या एका तत्वामध्ये. ते तत्व कोणतं? तर आकाश तत्व. त्या आकाश तत्वामध्ये तो एंटर करतो, ना की शरीरात. मित्रांनो, मग तिला आव्हान केलं मी, तू ये. मग आता कोणाशी हे करायचं? मग त्या कुटुंबातील एका व्यक्तीला मी निवडलं. तिला विचारलं, तू कोणाच्या मार्फत येऊ इच्छिते? कोणाची निवड करू? तिने त्या सुनेची निवड केली. त्या कुटुंबातील त्या सुनेची निवड केली. सांगितलं की मला तिच्यामार्फत सांगायचं आहे, तिच्यामार्फत माझ्या व्यथा मांडायच्या. आधी तिच्याकडनं वचन घेतलीत, तिने ती वचनं स्वीकारलीत, अगदी तिच्या आराध्याला स्मरून. आणि मग तिला आव्हान केल्यानंतर ती त्या महिलेच्या, त्यांच्या सुनेच्या शरीरात तिने प्रवेश केला. म्हणजे त्या सुनेच्या आकाश तत्वामध्ये तिने प्रवेश केला आणि काही कालांतराने ती बोलती झाली. मग तिने सांगितलं काय घडलं, तिच्या बाबतीत काय घडलं. तिच्या सासूने तिच्यावरती आरोप केले, संशय निर्माण केला आणि त्या संशयाच्या पोटी ती बळी गेली होती. तिला व्यभिचारी ठरवण्यात आलं होतं. तिच्या नवऱ्याच्या मनात विष पेरण्यात आलं होतं, कलुषित करण्याचा प्रयत्न केला होता. महत्त्वाची गोष्ट काय होती? त्या सासूला ती नको होती. त्या सासूला आपल्या माहेरच्या एका महिलेशी, आपल्या मुलाशी लग्न लावून द्यायचं होतं. पण ह्या दोघांचं प्रेमविवाह झाला होता. प्रेम करत होते एकमेकांवरती आणि त्या अनुषंगाने त्यांचा विवाह झाला होता. आणि हे मान्य नव्हतं तिच्या सासूला. मग तिला संपवण्याचे प्रयत्न करत होती. ज्यावेळी ती प्रेग्नेंट राहिली, गर्भावस्थेत राहिली, त्यावेळी तिच्यावरती संशय घ्यायला लागला की ही आपल्या मुलाची आई नाही आहे. जे काय बाळ तिच्या पोटात वाढते आहे, गर्भावस्थेत आहे, हे मूल माझ्या मुलाचं नाही आहे, ही व्यभिचारी आहे, ही बदफेली आहे, असं ती सांगायला सुरुवात केली. तिने असे संशय निर्माण केले आपल्या मुलाच्या मनात, आपल्या नवऱ्याच्या मनात, आपल्या मुलीच्या मनात. ही तुझी जी आहे वहिनी आहे, ती व्यभिचारी आहे, ती बदफेली आहे वगैरे. आणि अशा या स्थितीमध्ये मग तो प्रसंग घडला आणि मग सर्वांनी मिळून तो काटा काढला. सर्वजण जबाबदार होते. मग ती सासू, सासरे, नवरा आणि ती नणंद त्यांची, सर्वांनी मिळून तिचा अक्षरशः खून केला असं म्हणायला हरकत नाही. आणि तिला जिवंत जाळून तिला तिथे गाडण्यात आलं. आणि ती जागा त्यांचीच होती त्यापूर्वी. पण त्यानंतर तिने त्याचा बदला घेतला त्या चौघांकडून. त्या चौघांना त्यांनी यमसदनास पाठवलं, विविध तऱ्हेने, विविध प्रकारे. मित्रांनो, ही सगळी तिने माहिती सांगितली, काय घडलं, कसं घडलं. तिची कर्म कहाणीने ती भयावह आहे. तिने ज्या प्रकारे ती सांगितली गोष्ट, अंगावर काटा उभा राहिला. कसं काय ते षडयंत्र रचलं आणि त्या षडयंत्रामध्ये ती कशी काय बळी गेली, तिचा अंत कसा झाला, हे तिने स्पष्टरित्या मांडलं. मग आता तिला मुक्ती हवी आहे, कारण तिचं कार्यच केलं नाही कोणतं. ती पळून गेली असंच गावातल्या लोकांना सांगितलं. ती व्यभिचारी होती, ती आपल्या प्रियकराबरोबर पळून गेली. जे तिच्या पोटात मूल वाढत होतं, अशा त्या प्रियकराबरोबर ती पळून गेली. अशी गावात त्यांनी राळ उठवली होती, तिच्याबद्दल बदनामी केली होती. त्यामुळे गावातल्यांनी सुद्धा दखल घेतली नाही. गावातल्याही लोकांना ती गोष्ट समजू शकली नाही. त्यांच्या नकळत ही गोष्ट घडली होती आणि त्या जागेमध्ये, त्यांच्या स्वतःच्या जागेमध्ये तिने जिवंत जाळून गाडून टाकलं होतं. आताच्या घडीला मी ज्यावेळी त्यांना वास्तुशास्त्र कन्सल्टंट म्हणून, एक सल्लागार म्हणून गेलो होतो, एक 15-20 वर्षापूर्वी. त्याच्या पूर्वी 40 वर्ष अगोदर घडलेली घटना आहे. त्याच्यानंतर त्याचा शोध वगैरे लागला नाही आणि पूर्वी तसं प्रश्न निर्माण झाला नाही. यांनी तिच्या माहेरच्या लोकांनाही कन्व्हिन्स केलं होतं की अशी ती बदफेली निघाली, अशी खोटी निघाली, असं झालं तसं झालं. आणि त्यांनी सुद्धा बदनामी टाळावी म्हणून त्या विषयाकडे दुर्लक्ष केलं होतं. त्यामुळे त्यांनाही त्रास झाला, म्हणजे तिच्या माहेरच्या भावांना, तिच्या आईला, तिच्या वडिलांनाही त्रास झाला, कारण त्यांनी दुर्लक्ष केलं. आपल्या मुलगी खरोखरच बदफेली होती का, मुलगी खरोखर वाईट चालीची होती का, याची त्यांनी पडताळा केला नाही, शोधण्याचा प्रयत्न नाही केला. सोडून दिलं, लग्न करून दिलं. आता तू तुझ्या कर्माची.
त्यामुळे त्यांनाही त्यांनी त्रास दिला ह्या माऊलीने. आणि फक्त एका जीवाचा जीव नाही गेला तिथे, तर 2 जीवाचा जीव गेला. म्हणजे आई आणि तिच्या पोटात वाढणारं ते बाळ, ज्याचा जन्म होणार होता आणि तो जन्म झाला. ज्यावेळी तिला गाडण्यात आलं त्याच्यानंतर जन्म झाला, ती तिथे हे झाली, प्रेग्नंट झाली. तिने मुलाला जन्म घातला त्या खड्ड्यामध्ये आणि त्याचाही जन्म होताच त्याचा मृत्यू झाला घुसमटून. त्या दोघांनी, त्या आत्म्यांनी मिळून त्यांना मार्गी लावलं. तिच्यावरती जे काय अन्याय घडला त्याचा बदला घेतला. मग तिला सांगितलं, बाबा तुला सद्गती काय पाहिजे? तिने सांगितलं, मला ह्या प्रेत योनीतून मला मुक्ती हवी. तर माझं सगळं जे काय अंतिम विधी आहे जी झाली नाही ती पार पाडावी आणि याची नोंद करावी पोलीस स्टेशनला. ते कळवावं कसं झालं, काय झालं. तो घटनाक्रम मग पोलीस स्टेशनला आम्ही त्याची हे केली. पोलिसांना बोलवून तो खड्डा खणला. तिथे जिथे तिला गाडलं होतं तिथे अस्थिपंजर गायला मिळालं. तिचं हाडं तिथे सापडली, तिचा देह सापडला, त्या हरबकाचा देह सापडला. म्हणजे अस्थिपंजर मिळाला तिथे. मग त्याला घेऊन आम्ही तिथे अंतिम संस्कार केलेत. यथासांग जे काय त्यांची कार्य करायची होती, 10वं 12वं वगैरे सर्व यथाविधी ते पार पाडलं. आणि मग तिने 12व्याच्या दिवशी परत त्या शरीरात येऊन मी चालले म्हणून मी संतुष्ट झाले आणि तिने माफी मागितली त्या कुटुंबाशी आणि सांगितलं, तुम्ही इथे राहा, थांबा, आता तुमचं काही नुकसान होणार नाही. उलट पक्षी मी जोपर्यंत मुक्त होत नाही आहे ह्या योनीतून तोपर्यंत तुमच्या सहाय्याला उभी राहणार. आणि मग तिने ते शरीर सोडलं. तिचं शरीर तिने 10व्याला 12व्याला सोडलं. त्यानंतर त्यांची प्रगती झाली, त्या जागेमध्ये उन्नती झाली. लक्षात आलं का मित्रांनो? त्या जागेचं सुद्धा मन होतं. त्या जागेमध्ये जी घडलेली घटना, त्या घटनेचं सुद्धा मन होतं. आणि तिने मन मोकळं केलं. त्या प्रेत योनीतून तिला मुक्ती हवी होती, ती तिने मिळवली. आता ज्या कुटुंबासाठी मी हे सगळं केलं होतं, एक वास्तू कन्सल्टंट म्हणून, वास्तुशास्त्री म्हणून, एक मार्गदर्शक म्हणून त्याचं त्याला फळ आलं. आता त्यांची तिथे घरसुद्धा आहे, बंगलासुद्धा आहे, शेतीभाती आहे. जी का त्यांनी जागा विकत घेतली होती त्याच्यामध्ये सर्व ते सुखी समृद्धी आहे. सांगायचा उद्देश, प्रेत योनी 84 लाख योनीमधील ती एक योनी, प्रेत योनी. आणि त्या प्रेत योनीला तिथे सद्गती मिळाली, मुक्ती मिळाली. त्यानंतर ती मुक्त झाली की नाही याचा पाठपुरावा का आम्ही केला नाही, ती वावरती आहे की नाही याचा पाठपुरावा केलेला नाही. पण त्यांना होणारा त्रास हा जो होता तिथे तिच्या अस्तित्वामुळे, तो फक्त कायमचा बंद झाला. उलट पक्षी तिने त्यांना मदत केली, सहकार्य केलं. हेच ते सनातन वास्तव आहे. 84 लाख योनीमधील एक योनी म्हणजे प्रेत योनी. मित्रांनो, त्याला हडळ म्हटलं जाते, खवीस म्हटलं जाते, त्याला चेटकीन म्हटलं जाते. ही जी काय नावं दिली आहेत, नामकरण केलेले आहे, ह्या नामकरणाच्या पलीकडे ही गोष्ट आहे. तुम्हाला ही गोष्ट थरारक वाटली असेल, त्याच्याबद्दल रहस्यमय वाटली असेल, तुम्हाला जे काय विचार असतील, जो काय तुमच्या मनात एक विषय निर्माण झाला असेल, प्रश्न निर्माण झाले असतील, तर तुम्ही ते स्पष्ट करावे कमेंट बॉक्समध्ये. हेच ते वास्तव आहे. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये. पुरताच इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.